नमस्कार मंडळी. तर बघा, काल एकादशीचा उपवास सगळ्यांचाच असतो. वर्षाची एकादशी असते आणि पंढरपूरची यात्राही असते. पालखीही एका ठिकाणी आलेली असते. तर आज म्हणजे दुसऱ्या दिवशी गोडामध्ये काहीतरी बनवून उपवास वगैरे सोडतात. कारण काही ठिकाणी पोळ्या वगैरे केल्या जातात आज आणि काही ठिकाणी खीर वगैरे बनवली जाते. तर आमच्या इकडची जी पद्धत आहे ती आज खीर वगैरे बनवली जाते आणि उद्याच्याला पोळ्या वगैरे करतात. तर तुमच्या इकडे कशी पद्धत आहे नक्की सांगा. मी आज मस्त अशी बनवलेली आहे बघा, आपली छान अशी खीर. तर खूप छान झाली. तर इथे बघा, माझं कणिक वगैरे मळायचं चालू आहे, कारण सकाळ सकाळीच खीर वगैरे करून घेतली. खीर वगैरे जी आहे ती सकाळीच करून वगैरे घेतली. कारण कालचा उपवास वगैरे होता. आज उपवास सोडला जातो. काही जणांच्या म्हणजे ठिकाणी म्हणजे गावामध्ये कसं होतं की आज पोळ्या वगैरे बनवल्या जातात आणि प्रत्येक भागाची जर म्हणायला गेला तर पद्धत वेगवेगळी असते. काही ठिकाणी खीर केली जाते तर काही ठिकाणी पोळ्या केल्या जातात, असं असतं. तर तुमच्या तिकडे काय करतात आज नक्की सांगा उपवास सोडण्यासाठी. आमच्या इकडे तरी असंच करतात की आज खीर बनवतात, जनावरांना वगैरे धुतात आणि म्हणजे खांदं वगैरे त्यांचे धुवून काढायचे असतात स्वच्छ, आणि आज रंग वगैरे देतात आणि उद्याच्यालाही जनावरांना, जे आपले आहेत जनावरे, त्यांना धुवतात असं असतं. त्यांना पोळीचा वगैरे उद्या नैवेद्य वगैरे दाखवायचं, कारण उद्याच्याला त्यांचा सण असतो. तर आता पण गावातल्या घरी गेल्यामुळे आता म्हटलं थोडक्यात चपात्या वगैरे बनवायच्या. आणि आमचा दोघांचाही उपवास होता. काही जण संध्याकाळी सोडतात, तर काही जण सकाळी सोडतात. तर तुम्ही कधी सोडता नक्की सांगा. आम्ही तरी दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतो. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आणि प्रत्येकाच्या भागानुसार असतं. तर आता इथे बघा, चपात्याची जी कणिक आहे ती मी मळत वगैरे आहे. तर आता म्हणतात चपात्या वगैरे बनवून घ्यायच्या आणि पावट्याच्या ज्या शेंगा आल्या त्याचा मस्त असा रस्सा वगैरे बनवायचा. मग जिरा राईस करावं का मसाले भात हे चाललं आहे विचार, कारण गरम गरम शेवटलाच भात म्हटलं करायचा. जरा वेगळ्या पद्धतीने चालू आहे. आधी भात केला नाही आहे. दरवेळेला कशी करते की आधी भात बनवते आणि त्यानंतर मग बाकीचं काय असेल ते चपात्या भाजी वगैरे असं असतं बनवायचं. तर एका हाताने मला मोबाईल हातामध्ये आहे आणि एका हातानेच मी शूट वगैरे करते. आपल्याकडे स्टँड वगैरे अजून नाही घेतलेलं. मी म्हणलं नंतर घ्यायचं स्टँड वगैरे. तरी इथे बघा, आता कणिक वगैरे आपली मळून झालेली आहे. तर अर्धा तास आपण ह्याला असंच ठेवणार आहोत आणि नंतर आपण चपात्या बनवणार आहोत. ह्याला आपण आता झाकून वगैरे ठेवणार आहोत. इथे मस्त अशी आपण बघा खीर बनवलेली आहे. खूप छान अशी खीर झाली. तर आता त्यानंतर आपण मसाले भात बनवणार आहोत. वांगे वगैरे घालून वांगी मसाले भात असा बनवणार आहोत. आणि भात झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे. तुमच्या तिकडे आज काय बनवलं जातं नक्की सांगा. बघा, मस्त असा वांगी, शेवगा आणि टमॅटो वगैरे घालून मस्त असं भात बनवलं आहे, मसाले भात इंद्रायणी तांदळाचा. तर खूप भारी झालं आहे. असं वेगळं असं काहीतरी बनवावं म्हटलं मसाले भात वगैरे. तर आज वांगी वगैरे त्यामध्ये घातलेले आहेत आणि शेवगा पण होता शिल्लक, म्हणलं तो पण घालावा. आणि वरून थोडंसं तूप वगैरे सोडलेलं आहे आणि कोथिंबीर वगैरे घातले. खूप छान असा भात बघा झालेला आहे आपला तयार. इतका छान असा वास सुटला आहे. आणि इथे जी खीर बनवलेली आहे ती तर तुम्ही बघितलेलीच आहे, मगाशी दाखवली आहे मी. तर खिरीचाही छान असा वास सुटला आहे. इथे बनवलेले आहेत चपात्या वगैरे. आता फक्त आमटी आहे ती करायची राहिलेली आहे. तर इथं मस्त अशा मी चपात्या वगैरे बनवून घेतलेल्या आहेत बघा. तर सकाळचं वातावरण बघा, खूप छान असं वातावरण सकाळचं झालेलं आहे. ऊन वगैरे पडलेलं आहे. अचानक दुपारचा पाऊस वगैरे यायला चालू होतो
तर तुमच्या इकडं आहे का पाऊस वगैरे नक्की सांगा. तर उद्या आहे महाराष्ट्रीय बेंद्राच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर पाणी काही सकाळी 7 वाजताच येऊन गेलेलं असतं, सकाळीच भरलं जातं पाणी. 7 ते 7:30 पाणीचं टायमिंग असतं, संध्याकाळी आणि येतं जास्तीचं पाणी असतं ते. तर वातावरण बघा, आभाळ येतं आहे, क्षणात ऊन वगैरे असं पडतं आहे. तर खूप छान असं वातावरण झालं आहे. तर आता बाकीचं जे काम आहे ते बरंचच राहिलेलं आहे, ते पण आता आवरून घेणार. आज उपवास वगैरे आहे, सोडलेला नाही अजून. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.